हॅलो हाय नमस्कार, मी नंदा बजाज तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत करते टेलिगप्पामध्ये. कमळी या मालिकेचं शूटिंग सुरू आहे रायगड किल्ल्यावर आणि तिथे आता माझ्यासोबत स्वतः कमळी आहे. तुझं स्वागत आहे टेलिगप्पामध्ये. पहिल्यांदा कशी आहेस? मस्त. तू कशी आहेस? मजेत, छान, एकदम मस्त. आणि मला सांग, आता रायगडावर पहिल्यांदा शूट सुरू आहे असं मला कळलं आहे, कारण कमळी ही मालिका म्हटलं की छत्रपती शिवाजी महाराज आलेच. आणि दुसरी गोष्ट, ब्रेकिंग म्हणजे सगळे रेकॉर्ड तोडते ही मालिका आणि त्यातून आता रायगडावर शूट होतं हे पहिल्यांदाच होतं आहे. गिनीज रेकॉर्डमध्ये तुमचं नाव आलं आहे. या सगळ्याचा अनुभव तू घेतेस आणि या मालिकेची मुख्य भूमिकेत तू आहेस. काय सांगशील, कसा अनुभव आहे? खूप 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 छान फील होतं आहे मला, कारण ह्या मालिकेमुळे बऱ्याच गोष्टी पहिल्यांदा घडत आहेत आपल्या मराठी मालिका विश्वात. त्यामुळे हे खूपच माझ्यासाठी अभिमानाची गोष्ट आहे आणि मला तितकी जबाबदारी वाटते माझ्यावरती. पण तितकंच फोकस राहून तितक्याच गोष्टी समजून उमजून मी सगळ्या गोष्टी करते. त्यामुळे खूप छान वाटतं आहे मला. आणि मालिकेला उत्तम प्रतिसाद मिळतो आहे, प्रेम करतायत लोक असं म्हणू शकतो. आणि आता इथे जो फॅन मोमेंट आम्हाला तुमचा बघायला मिळतो आहे, काय सांगशील का? तो अनुभव कसा? परवापासूनच इनफॅक्ट आम्ही जेव्हापासून आलो पायथ्याशी आम्ही सुरू केलं शूट परवा संध्याकाळी, तिथूनच जे सुरू झालं आहे ते आता थांबतच नाही आहे. म्हणजे इथे आम्ही काल करतो, मला ऑलमोस्ट एक 200 ते 300 लोकांसोबत आत्तापर्यंत मी फोटो काढले असतील. खरंच इतका क्राऊड सुरू आहे सतत. आज वेगळे काल वेगळे होते. तर खूप छान वाटतं, त्यांचं प्रेक्षकांचं इतकं प्रेम आहे. आणि इनफॅक्ट जास्त लहान मुलांचा क्राऊड खूप अट्रॅक्ट होतो आहे, कारण की त्यांचे आईवडील येऊन पण सांगतं की आमची मुलगी पण शिवस्तुती म्हणते, आमचा मुलगाही 3 वर्षाचा आहे तरी तो शिवगर्जना म्हणतो. तर ते ऐकताना खूपच भारी वाटतं की आपल्या मालिकेमुळे इतकं छान गोष्टी पोचत आहेत. मला सांग, आता इथे म्हणजे सेटवर जे शूटिंग होतं ते सोडून इथला अनुभव, इथे शूटिंग करण्याचा अनुभव. एकीकडे ऊन आहे, गरमी आहे, पण या सगळ्यात आता शूटिंगसुद्धा सुरू आहे. नाही, आता म्हणजे मला सवय म्हणण्यापेक्षा मी रेडी असते सगळ्या गोष्टी एक्सप्लोअर करायला किंवा ॲक्सेप्ट करायला. आणि हा माझ्यासाठी एक्सपिरियन्सही खूप नवीन होता आणि हे खूप भाग्यवान समजते मी ह्या अपॉर्च्युनिटीसाठी, कारण की रायगडावरती येऊन शूट करायला मिळतं आहे मला. मी पहिल्यांदाच आले, पण मी पर्यटक म्हणून आलेले नाही आहे, तर मी ते शूट करायला आले. त्यामुळे ही एक वेगळीच अभिमानाची गोष्ट आहे माझ्यासाठी. त्यामुळे खूपच छान वाटतं आहे. मला सांग, आता ह्या 3 दिवसाचा तुझ्या शूटिंगमधला बेस्ट मोमेंट कोणता होता? त्यानंतर रोपवेने तुम्ही इथे आला असाल तो अनुभव, जसं तू म्हणालीस तू पहिल्यांदाच इथे आलीस आणि हे कळलं होतं की रायगडावर शूट करायचं आहे, त्यावेळी काय? आणि जेव्हा मला पहिल्यांदा कळलं तेव्हा मी शॉक झाले, की म्हणलं की मी असं म्हटलं की अरे असं कधी घडलेलंच नाही आहे आणि मी स्वतः कधी गेलेलं नाही. त्यामुळे माझ्यासाठी हे खूपच मोठी गोष्ट होती. आणि बेस्ट मोमेंट म्हणशील तर अख्खाच शूट एक्सपिरियन्सच खूप बेस्ट सुरू आहे अजूनही. म्हणजे कसं होतं, आपण काम करत राहतो, पण आपण बाहेर कुठे गेल्यावरती आपल्याला प्रेक्षक 1-on-1 भेटतात. म्हणजे मेसेज थ्रू किंवा इंस्टाग्राम, फेसबुक थ्रू, सोशल मीडिया थ्रू सगळे त्यांच्या प्रतिक्रिया मिळतच असतात. पण जे लाईव्ह त्यांच्याकडून प्रतिक्रिया मिळण्याचा एक आम्हाला समाधान मिळतं, ते समाधान मला खूप मिळतं इथे आणि खूप छान वाटतं. आम्हालाही तुझ्याशी बोलून खूप मजा आली आणि इथलं शूटिंग बघायला आम्हीसुद्धा खूप एक्सायटेड आहोत. थँक्यू सो मच तुझा वेळ दिल्याबद्दल. थँक्यू.